स्टँडर्ड 6 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स म्हणजे काय? पर्यावरण पोषक उत्सव. ॲक्टिव्हिटीमध्ये पहिला क्वेश्चन आहे, गेस द मीनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. खाली काही वर्ड दिले, त्यांची मीनिंग आपल्याला लिहायचे आहेत. पहिला वर्ड आहे अमेझिंग, म्हणजे व्हेरी सरप्रायझिंग. अमेझिंग म्हणजे व्हेरी सरप्रायझिंग म्हणजे काय? आश्चर्यकारक. दुसरा वर्ड आहे सेलिब्रेटेड, म्हणजे एन्जॉय अ स्पेशल इव्हेंट ऑर अ फेस्टिवल म्हणजे काय? साजरा केला. सेलिब्रेटेड म्हणजे साजरा केला. एखादा फेस्टिवल किंवा एखादा स्पेशल इव्हेंट एन्जॉय करणे, आनंद घेणे, साजरा करणे. तिसरा आहे क्रॅकर्स, स्मॉल फायरवर्क्स दॅट एक्सप्लोड विथ अ लाऊड नॉईज म्हणजे काय? फटाके. क्रॅकर्स म्हणजे फटाके. नंतर आहे पेपर लँटर्न, अ लँटर्न मेड ऑफ पेपर, पेपरपासून बनवलेला कंदील. लँटर्न म्हणजे कंदील आणि पेपरपासून बनवलेला कंदील. दुसरा प्रश्न आहे, लिस्ट द इम्पॉर्टंट पॉइंट्स फ्रॉम ईच पॅराग्राफ ऑफ द लेटर. लेटरमध्ये जो प्रत्येक पॅराग्राफ आहे त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची आपल्याला लिस्ट करायची आहे, यादी करायची आहे. आन्सर, पॅराग्राफ 1, सेलिब्रेशन ऑफ इको फ्रेंडली गणेशोत्सव इन अमेरिका. काय महत्त्वाचा मुद्दा आहे पहिल्या पॅराग्राफमध्ये? अमेरिकेत साजरं केलेलं इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपोषक गणेशोत्सव. पॅराग्राफ नंबर 2 मध्ये आहे, प्लॅनिंग ऑफ इको फ्रेंडली दिवाळी विदाउट क्रॅकर्स, एन्जॉईंग ट्रॅडिशनल स्नॅक्स. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये पारंपरिक मिठाई आणि इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करता येईल त्याचं प्लॅनिंग आहे. नंतर पॅराग्राफ नंबर 3 मध्ये आहे, प्रिपरेशन ऑफ अ पेपर लँटर्न अँड मेकिंग अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. रायगड किल्ल्याचं मॉडेल तयार करायचे आणि पेपरपासून आकाशकंदील बनवायचं आहे. पॅराग्राफ नंबर 4 मध्ये, इन्व्हिटेशन टू कझिन टू कम टू इंडिया, चुलत भावंडांना आमंत्रण. पॅराग्राफ 4 मध्ये काय आहे? इंडियामध्ये आमंत्रण द्यायचे चुलत भावंडांना. पॅराग्राफ 5 मध्ये, सेलिब्रेशन ऑफ थँक्सगिव्हिंग अँड हॅलोवीन इन द US. US मध्ये साजरे केले जाणारे 2 सण हॅलोवीन आणि थँक्सगिव्हिंग याच्याविषयी जाणून घेण्याबद्दल पॅराग्राफ 5 मध्ये आहे. आणि पॅराग्राफ 6 मध्ये आहे, रिगार्ड्स अँड लव. तिसरा क्वेश्चन आहे, लिस्ट द फेस्टिवल्स वी सेलिब्रेटेड एनी 5 अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ दिअर सेलिब्रेशन्स. 5 आपल्याला सणांची यादी करायची आणि त्यातील त्या सणांचे महत्त्वाचे मुद्दे लिहायचे आहेत. आन्सर, पहिला फेस्टिवल लिहिला आहे आपण दिवाळी. सेलिब्रेटेड इन ऑक्टोबर ऑर नोव्हेंबर. होम्स आर इल्युमिनेटेड विथ दियाज अँड पीपल एक्सचेंज स्वीट्स. दुसरा फेस्टिवल आहे नवरात्री. इट्स सेलिब्रेटेड विथ 9 days ऑफ फास्टिंग, प्रेयर अँड द परफॉर्मन्स ऑफ गरबा अँड दांडिया, ट्रॅडिशनल फोक डान्सेस. तिसरा फेस्टिवल आपण लिहिला आहे गणेशोत्सव. ब्रिंगिंग अ गणेश आयडल ॲट होम, पूजा अँड आरतीज, प्रिपरेशन ऑफ मोदक्स. चौथा फेस्टिवल लिहिला आहे आपण होली. सेलिब्रेटेड ऑन फाल्गुन पौर्णिमा, पीपल वर्शिप फायर अँड ऑफर फ्लावर्स अँड कोकोनट्स. द नेक्स्ट डे पीपल स्प्लॅश कलर्स अँड कलर्ड वॉटर ऑन वन अनदर. नंतरचा फेस्टिवल आहे ख्रिसमस. पुट अप अ ख्रिसमस ट्री, हँग लाईट्स अँड डेकोरेट विथ ऑर्नमेंट्स अँड गार्लँड्स. चौथा क्वेश्चन आहे क्विज द टीचर. टीचरांनी क्वेश्चन तयार करायचे आहेत. अशा प्रकारचे क्वेश्चन इथे तयार करू शकतो आपण. हाऊ डू वी से कंदील अँड दिवा इन इंग्लिश. याचा आन्सर आपल्याला असं लिहिता येईल, कंदील मीन्स लँटर्न अँड दिवा मीन्स लॅम्प. दुसरा क्वेश्चन, व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. त्याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल,
You use am, is, are with present and was, were with past. नंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट द अपोजिट ऑफ स्ट्रॉंग. द अपोजिट ऑफ स्ट्रॉंग इज वीक अँड अपोजिट ऑफ बिग इज स्मॉल. पाचवा क्वेश्चन आहे पुढचा, डिस्कस द फॉलोइंग. चर्चा करा. ओरल वर्क आहे हे. त्यातला ए आहे विच फेस्टिवल डू वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल. आपण कोणते सण मोठ्या प्रमाणावर साजरे करतो ते लिहायचे. आपण मोठ्या प्रमाणावर कोणते सण साजरे करतो. वी सेलिब्रेट दिवाळी, गणेशोत्सव, होली, शेरा अँड मकर संक्रांती ऑन लार्ज स्केल. त्यातला बी आहे चूज एनी वन फेस्टिवल अँड डिसाइड विच पार्ट ऑफ द फेस्टिवल आर इको फ्रेंडली अँड विच आर नॉट इको फ्रेंडली. एखादा सण आपल्याला निवडायचा आहे आणि त्यातला कोणता पार्ट इको फ्रेंडली आहे आणि कोणता इको फ्रेंडली नाही ते आपल्याला लिहायचं आहे. आपण दिवाळी हा फेस्टिवल जर घेतला त्यातील इको फ्रेंडली पार्ट काय आहे. ट्रॅडिशनल स्नॅक्स, रंगोली मेकिंग, अर्थन लॅम्प्स. आणि नॉट इको फ्रेंडली पार्ट्स यूज ऑफ क्रॅकर्स अँड फायरवर्क्स, यूज ऑफ प्लॅस्टिक बॅग्स, लँडफिल वेस्ट. हा त्याचा दिवाळीचा नॉन इको फ्रेंडली पार्ट आहे. इको फ्रेंडली म्हणजे ट्रॅडिशनल स्नॅक, पारंपरिक मिठाई आपण तयार करतो, रांगोळी बनवतो, मातीचे दिवे लावतो. अर्थन लॅम्प म्हणजे मातीचे दिवे लावतो. आणि नॉट इको फ्रेंडली पार्ट यूज ऑफ क्रॅकर्स अँड फायरवर्क्स. जे आपण फटाके उडवतो त्याने वायू प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं. यूज ऑफ प्लॅस्टिक बॅग, प्लॅस्टिक बॅग वापरल्याने सुद्धा प्रदूषण होतं, पर्यावरणासाठी ते हानिकारक आहे. लँडफिल वेस्ट म्हणजे आपण दिवाळीसाठी, पूजेसाठी जे सामान वापरतो, डेकोरेशनसाठी जे सामान वापरतो त्यापासून कचरा तयार होतो, त्याला म्हणतात लँडफिल वेस्ट. सी आहे व्हॉट कॅन वी डू टू सेलिब्रेट फेस्टिवल इन अॅन इको फ्रेंडली वे. आपण पर्यावरण पोषक पद्धतीने आपले सण साजरे करण्यासाठी काय करू शकतो ते आपण लिहायचं आहे. आन्सर, यूज नॅचरल मटेरियल फॉर डेकोरेशन. डेकोरेशनसाठी प्लास्टिक न वापरता नॅचरल मटेरियल जसे की फ्लावर, लिव्ज यांनी आपण डेकोरेशन करू शकतो. अवॉइड यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स. विविध कामासाठी आपण सणांमध्ये प्लास्टिकच्या बॅग्स वापरतो, त्या अवॉइड करायच्या आहेत. त्याऐवजी आपण पेपर बॅग्स वापरायच्या आहेत. यूज रियुजेबल प्लेट्स म्हणजे स्टीलच्या किंवा कशाच्या तरी प्लेट वापरायच्या आहेत. ज्या आपण यूज अँड थ्रो प्लेट्स वापरतो त्या वापरायच्या नाहीत. प्लेट्स, कप्स, युटेन्सिल्स जे रियुजेबल होतील, धुवून परत वापरता येतील असे वापरावेत. त्याने आपल्या कचरा होणार नाही आणि पर्यावरणाला हानी होणार नाही. अवॉइड फायरवर्क्स, फटाके टाळायचे आहेत, अवॉइड करायचे आहेत. यूज इको फ्रेंडली क्ले आयडॉल दॅट डिझॉल्व इन वॉटर. आपण जी गणेश उत्सव साजरे करण्यासाठी गणपतीच्या मूर्ती आणतो किंवा मग दिवाळीमध्ये लक्ष्मीच्या मूर्ती आणतो, त्या कशाच्या आणायच्या आहेत. क्लेच्या, मातीच्या आणायच्या आहेत की त्या पाण्यात डिझॉल्व होतील, विरघळतील. अशा प्रकारे आपण इको फ्रेंडली सण साजरे करू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे थिंक ऑफ अ मॉडर्न फेस्टिवल अँड न्यू वेज ऑफ सेलिब्रेटिंग इट. फॉर एक्झाम्पल अ रीडिंग फेस्टिवल. काय करायचं आहे, आधुनिक सणांचा, उत्सवांचा आणि ते साजरे करण्याच्या नवीन पद्धतींचा विचार करायचा आहे. आपण पारंपरिक सण साजरे करतो, दसरा, दिवाळी, गणेशोत्सव. ते सोडून आपण दुसरे कोणते नवीन सण साजरे करू शकतो याचा विचार करायचा आहे. इथे एक्झाम्पल दिले जसं की अ रीडिंग फेस्टिवल. आणि हा रीडिंग फेस्टिवल मग आपण साजरा कसा करणार ते सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. आन्सर दिले आपण अरेंज रीडिंग फॉर फन अँड नॉलेज प्रोग्राम्स. अशा प्रकारचे आपण प्रोग्राम आयोजित करू शकतो. कलेक्ट गुड बुक्स फॉर रीडिंग. रीडिंगसाठी चांगले पुस्तकं आपण कलेक्ट करू शकतो. रीड लाऊडली पोयम, स्टोरीज, ट्रॅव्हलॉग्स, बायोग्राफीज एक्सेट्रा or their parts before students. Trace on the importance of reading. Exhibit good and variety of books.
एक्सेट्रा. इनकरेज मोबाईल लायब्ररी. अशा प्रकारे आपण नवीन फेस्टिवल साजरे करू शकतो. 7वा प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली सेंटेन्स दिले ते वाचायचे, वाक्य दिले ते वाचायचे आपल्याला. वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर्न ॲट होम. आय एम गोइंग टू मेक अ मॉडल ऑफ फोर्ट रायगड. नोट दॅट द फ्रेजेस वी आर गोइंग टू, आय एम गोइंग टू शो फ्युचर प्लान्स. ह्या फ्रेजेस जसं की वी आर गोइंग टू, आय एम गोइंग टू, या दोन फ्रेजेस काय दाखवतात आपल्याला? फ्युचर प्लॅन दाखवतात. म्हणजे भविष्यातील बेत किंवा भविष्यातील योजना आपल्याला सांगतात. आता इथं एक क्वेश्चन दिला आहे. क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस मिनिंगफुली. आवर टीचर इज गोइंग टू, पुढं डॅश डॅश दिलंय, रिटायर सून. फ्युचर प्लॅन इथं आपण पुढं लिहिलं आहे. इज गोइंग टू आलंय म्हणून आपण फ्युचरमधला प्लॅन इथं लिहिला आहे, रिटायर सून. माय फादर इज गोइंग टू, पुढे रिकामी जागा आहे, ब्रिंग अ कार. माय ग्रँडमदर इज गोइंग टू टेल अ स्टोरी. 8वा क्वेश्चन आहे, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड कझिन युजिंग द फॉर्मॅट गिवन ऑन टेक्स्टबुक. आपल्याला जो टेक्स्टबुकमध्ये फॉर्मॅट दिला आहे त्याचा वापर करून आपल्या फ्रेंडला, मित्राला किंवा कझिनला, चुलत भावाला पत्र लिहायचं आहे. चुलत भावाला, बहिणीला पत्र लिहायचं आहे. इथे आपल्याला फॉर्मॅट दिला आहे. जे अंडरलाईन केलेलं आहे ते आपण रिकाम्या जागा भरलेल्या आहेत. फक्त फॉर्मॅट आपल्याला पुस्तकात दिलेला आहे. डेट टाकली आपण 6/12/2024. प्लेस मी इथं टाकली आहे नाशिक. माय डिअर मंदार दादा, इथे तुम्ही तुमच्या कझनचं किंवा तुमच्या फ्रेंडचं नाव लिहू शकता. हॅलो, थँक्स फॉर युअर लेटर. इट वॉज नाईस टू नो दॅट यू हॅव ओन द इंटर क्लास क्रिकेट फायनल. इथे रिकामी जागा दिलेली आहे ती आपण भरलेली आहे. प्लीज टेल मी अबाउट द एक्साइटिंग मोमेंट्स ऑफ द मॅच. पुढे आहे, वी आर प्लॅनिंग टू विजिट an orphanage here. We are also going to give the orphans new clothes and sweets. You know my friends Amit and Mita. They are going to join my computer class. When you come here, we will visit some interesting places in Nashik. How are Sanju Kaka and Shobha Kaki? How are Sanju Kaka and Shobha Kaki? Give my regards to them. And love to Golu and Bubbly. Yours lovingly, Pranav. 9वा जो क्वेश्चन आहे तो आहे, रीड अँड रिमेंबर. टेक्स्टबुकमधला फक्त पॅसेज वाचायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे. तो तुम्ही टेक्स्टबुकमधून वाचू शकता.